नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आम्ही पण मजेत. पाऊस पडला की पहिला पाऊस झाला ना की लगेच आपल्याकडे बघा मुठे निघायला सुरुवात होतात, शेतामध्ये आपल्याला दिसतातच. आणि मुठे आले की बाजारात पहिल्यांदा आमच्याकडे येतात. आमच्या घरात ना मुठे खायला खूप आवडतात. मग ह्यांनी बाजारातून मुठे आणले होते, तर मी विचार केला चला आता बनवतोयस तर तुम्हालाही दाखवूया आमच्या आगरी पद्धतीमध्ये कशाप्रकारे मुठे भरून केले जातात. तर चला वळूया रेसिपीकडे. सुरुवातीला ते साफ कसे करतात ते बघूया. यांनी पिशवीमध्ये घेतले होते मुठे आणि बेसनमध्ये साफ करायला घेतले होते, कारण ते मुठे साफ करायला थोडंसं रिस्की असतं. त्याचे फांगडे असतात ना, आपला बोट पकडलं तर सोडणारच नाही. मग ते बेसिनच ते एक एक मुठे काढून साफ करत होते त्याच्यामध्ये. तर त्याच्या पहिल्यांदा ना त्याच्या नंगे जे असतात ना बारीक पाय, ते पहिल्यांदा तोडून घेतात दोन्ही साईडचे. आणि जो मोठा फांगडा असतो ना तो नाही काढत, तो त्यालाच ठेवून द्यायचा, तो नाही काढायचा. छोटा फांगडा असला तो काढून टाकायचा. अशा प्रकारे फांगडे सगळे बाजूला ठेवते. आपण भाजीमध्ये नाही टाकणार आहे, पण याचा मिक्सरला लावून याचा रश्श्यामध्ये त्याचा निघेल का नाही पाणी, तो आपण वापरणार आहोत. आणि मुठ्याचे ते एका नंगीने तिथलं एक कवच काढायचं आहे. हे बघा, ते कवच पण काढून टाकायचे आहे. वर असं कवच असतं ते काढून टाकायचं पूर्ण. आणि मुठे आताच स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण जेव्हा आपण त्यांना खोलतो ना त्याच्यानंतर त्याच्यातून तो मांदा बाहेर निघतो, तेव्हा आपल्याला ते धुवायचे नाही. मग आधीच मुठे व्यवस्थित स्वच्छ या नंग्या मिळून झाल्या का धुवून घ्यायचे. तर त्यांनी कशाप्रकारे साफ करून ठेवलं ते दाखवते तुम्हाला. हे बघा, खोलले नाहीत अजून. हे अशा प्रकारे इथे एक कवच असतात, हे काढून टाकायचे आणि नंग्या मोडून आणि स्वच्छ असे धुवून घ्यायचे. हे बघा किती स्वच्छ केलेत. अशा प्रकारे सगळे मुठे साफ करून घ्यायच्या. आणि ह्या नंग्या मिक्सरला लावून त्याचा पाणी काढणार आपण, तो गाळून घ्यायचा. तो पाणी आपण रश्श्यासाठी वापरणार आहोत. हा बघा, मी काढून घेतलं आहे पाणी, मिक्सरला लावून गाळून घेतलं. आता वाटण कांदा खोबरा धने जिरे मिरची कोथिंबीर लसूण अद्रक असं वापरून थोडंसं हे वाटण करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये भरण्यासाठी आपल्याला पीठ लागणार आहे. तर मी बेसनाचं पीठ घेतलं आहे. बेसन पीठ आपले जवळजवळ 1-1.5 वाटी असं बेसन पीठ घेतलं. आणि ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे मंद याच्यावर. त्याच्यात थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं 2-3 चमचे. म्हणजे जर 1 वाटी बेसन पीठ असेल ना, तर थोडंसं 2-3 चमचे तांदळाचं पीठ असं घ्यायचं प्रमाण. आणि हे मस्त असं थोडंसं वास सुटेपर्यंत, खमंग वास आला ना की गॅस बंद करायचा. अशा प्रकारे भाजून घ्यायचं पीठ. आता आपलं वाटण रेडी आहे, पीठ पण भाजून झालं आहे. चला आता आपण मुठे भरायला घेऊया. त्याआधी आता मुठे आपण स्वच्छ धुवून तर घेतल्यात, आता धुवायचे नाहीत परत आपल्याला. आता खोलून घ्यायचे त्यांना. खोलून घेतले ना मुठे की याच्यामध्ये असा प्रकारे बघा काळा काळा भाग असतो ना, हा फेकायचा नसतो, हा असतो याच्यातला मांदा, तो आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचा असतो भरताना. तर प्रत्येक मुठे खोलून घ्यायचं, त्याच्यातलं हे सगळं काढायचं. हे बघा असं काढायचं आणि परत तो बंद करून घ्यायचा. पण त्याचं कवच ती वाटीला व्यवस्थित लावून घ्यायचं, दुसऱ्याला लागलं नाही पाहिजे, कारण मग नंतर बंद नाही होणार ते दुसऱ्या याच्याला लावायला घेतलं तर. त्याचं कवच तसंच लावून बाजूला ठेवून द्यायचं. अशा प्रकारे सगळ्या मुठ्यांमधलं आपण ते काळा काळा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे. बघा सगळं आपण आता हे काढून घेऊया इथे एका ताटामध्ये. अशा प्रकारे बंद करून ठेवायचं आहे. मी फटाफट दाखवते तुम्हाला, काढून आणि बंद करून ठेवते आहे. आता आपलं सगळं ते काळा भाग जो आहे आतला मांदा तो काढून झाला आहे. आता याच पाण्यामध्ये आपण हे सुरुवातीला पीठ मिक्स करायला घ्यायचं आणि नंतर लागलं तर एक्स्ट्राचं पाणी टाकायचं. आता आपलं भाजलेलं पीठ जे आहे ते पण थंड झालं आहे. आता हे सगळं पीठ आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. आणि बाजूलाच मी मसाले पण घेतलेत, आता ते टाकतानाच मी तुम्हाला दाखवते मसाले. आता याच्यामध्ये आपण हे सगळं पीठ घालूया, बेसनाचं आणि तांदळाचं पीठ. तर काही लोक यांना चणा डाळ भिजवून पण घालतात, वाटून पिठाऐवजी ते वापरतात. आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया. अर्धा चमचा हळद, 3-1 चमचे तरी तिखट घाला. हा आहे आमचा आगरी लाल मसाला. तुम्ही कोणत्याही प्रकारनुसार तिखट वापरत असाल तर तुम्ही इथे गरम मसाला पण अजून वापरू शकता. तर मसाले कोणते घ्यायचे ते तुम्ही ठरवायचे. हे धने पावडर वापरले, नुसतं हळद आणि मसाला वापरला तरीही चालतो, काही हरकत नाही. आणि थोडंसं मी इथे ना चिकन मसाला घालणार आहे. तुम्ही गरम मसाला घाला किंवा अजून कोणता मसाला घाला, काळा मसाला घाला, चालेल. आणि ह्याच्यामध्ये जे कांदा खोबरा भाजून आपण जे वाटण केलं की नाही ते थोडंसं घालायचं. जास्त घालायची गरज नाही, थोडंसंच घालायचं ह्याच्यामध्ये. आणि बाकीचं उरलेलं वाटण आपण नंतर रस्सा बनवू की नाही तेव्हा वापरायचं आहे आपल्याला. हे मी बाजूला ठेवून देते. आणि हो, एक सांगायचं राहिलं, इथे मी थोडंसं चिंचेचं कोळ वापरणार आहे, जो रश्श्यामध्ये पण असणार आहे आणि या पिठामध्ये पण थोडासा. मी थोडीशी चिंच पाण्यात भिजत टाकली होती, त्याचा हा कोळ आहे, तो पण घालायचा. आता तुम्हाला चिंचेचा कोळ नसेल घालायचा तर तुम्ही कोकम आगळ घालू शकता, इथे काही लोक ते वापरतात. आता बघा मीठ घालून घेते आता पिठामध्ये, चवीनुसार आपलं मीठ. आता पीठ आपलं खूप घट्ट आहे, आपल्याला इथेशी थोडंसं पाणी वापरावं लागेल. कधी कधी काय होतं, या मुठामध्ये खूप जास्त मांदा असला ना तर पाणी वापरायची गरजच नाही पडत, त्याच्यातच पीठ भिजलं जातं.
पीठ घट्टाने ठेवायचं, जास्त पातळही नाही करायचं, मीडियम असं पीठ भिजवून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे मी ते व्यवस्थित पीठ घट्टसर भिजवून घेतलं. आता एक एक मुठ्ठा असा खोलायचा आणि त्याच्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं, असं दाबूनच भरायचं व्यवस्थित आणि परत तो मुठ्ठा बंद करून घ्यायचा. तर काही लोकांना हे बंद करतात आणि त्याला दोरीने बांधून घेतात. आम्ही असं दोरीने वगैरे काय बांधून घेत नाही. हे बघा अशा प्रकारे दाबून घ्यायचं. काय बेसन पीठ शिजला की घट्ट होतोच. कधी कधी अशा वाट्या सुटतात रशामध्ये, पण काही हरकत नाही त्याच्याने. तुम्हाला बांधून घ्यायचं असेल दोऱ्याने तर तुम्ही बांधूनही घेऊ शकता. तर अशा प्रकारे सगळे मुठे मी आता पीठ भरून व्यवस्थित दाबून पीठ भरते आणि मग ते पुन्हा एकदा बंद करून घ्यायचं. अशा प्रकारे सगळे भरायचे आहेत आपल्याला. छान व्यवस्थित दाबून भरून घ्या. तर सगळे माझे जेवढे होते तेवढे मुठे भरून झाले. आता आमच्याकडे ना 70 रुपये डझन मुठे भेटतात. तुमच्याकडे कसे भेटतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. आता त्यांनी ना 70 रुपयाचे 13 मुठे दिले होते आम्हाला. तर सगळे आपले मुठे भरून झाले. चला आपण आता रस्सा बनवायला घेऊया. सुरुवातीला मी 3-4 पळ्या तेल टाकलं पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची थोडीशी भरट केली होती ती टाकली आणि एक कांदा, मोठा कांदा घेतला चिरून आणि तो टाकला. आता हे व्यवस्थित आपण परतून घेऊया. कांदा आणि पेस्ट ती परतून झाल्यावर आपण त्याच्यात मसाले घालूया. अर्धा चमचा हळद घातली आहे. एक 3-3.5 चमचे तरी लाल मसाला घातला आपला तिखट, आगरी मसाला आमचा. तर तुमचा चमचा केवढा मोठा असेल त्या हिशोबी तुम्ही हे घाला, मसाला घाला. माझा चमचा बघा छोटाच आहे त्याच्यामुळे मी एवढं घालते. थोडासा चिकन मसाला, तुम्ही गरम मसाला वापरू शकता इथे, आणि थोडीशी अर्धा चमचा एवढी धना पावडर. तर सगळे मसाले व्यवस्थित याच्यात परतून घ्यायच्यात आपल्याला. त्याचबरोबर आता आपण हे वाटण घालूया. जे कांदा खोबऱ्याचं आपण वाटण करून ठेवलं होतं ते वाटण थोडं जास्त घालायचं इथे, कारण आपल्याला इथे रस्सा बनवायचा आहे. मी 2 मोठे चमचे भरून वाटण घातलं. आता हे वाटण आणि मसाले छान असे तेलावर परतून घ्यायचे. बघा चिकटायला नको म्हणून थोडंसं पाणी घातलं मी. आता वाटण छान परतून झालं. आता हे जे पाणी आपण त्या नंग्या मिक्सरला लावून त्याचं पाणी काढलं होतं की नाही, ते मी गाळून घेतलेलं पाणी आहे ते घालते सुरुवातीला. मग त्याच्यानंतर दुसरं साधं पाणी घालूया आपल्याला जसा रस्सा लागेल त्या हिशोबी. आणि थोडंसं पाणी याच्यात जास्त घालायचं, कारण कसं असतं बेसनचे भरलेलं मुठ्या पण याच्यात टाकतो की नाही, जेव्हा ते शिजायला लागतात बेसन थोडं पाणी शोषून घेतं. आता मीठ घातलं या रस्स्याच्या हिशोबी आणि त्याला झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यायची. या रश्श्याला बघा कशी छान तरी पण आली लगेच. त्या रश्श्याला एकच उकळी काढली आहे मी. एक तांब्याभर पाणी घातलं होतं ह्याच्यामध्ये. तुम्हाला जसा रस्सा पाहिजे तसं तुम्ही पाणी घाला. आणि ह्याच्यामध्ये एक उकळी आल्यावर हे आपण जे भरून घेतलेले मुठे आहेत ते सोडायचेच सगळे. मुठे सगळे सोडले. आता रस्स्यामध्ये मीठ वगैरे पण घालून झालं. आता शिजत ठेवायचं. एक 10 मिनटं छान शिजू द्या. मध्ये उघडून बघा आणि मुठे थोडे पलटी करा, कारण दोन्ही बाजून व्यवस्थित बेसन पण ते शिजलं गेलं पाहिजे. 10-15 मिनटानंतर बघा तुम्हाला दाखवते छान मुठे आपले झाले आहेत. एकदम घट्ट. तुम्ही मुठे काढून बघितल्यानं तुम्हाला बेसन पीठ एकदम घट्ट शिजलेले दिसेल. याच्यावरून समजायचं की शिजले. आता आपला चिंचेचा कोळ हा आपण शेवटी घालायचा आहे याच्यामध्ये. कोथिंबीर घालायची आणि परत एकदा 5-1 मिनटं झाकण ठेवून छान याला शिजू द्यायचं, कारण चिंचेचा कोळही घालतो आपण. इथे मीठ चेक करून बघा, मीठ कमी वाटायचं तर घालून घ्या. आणि छान 5 मिनटानं उकळून दिलं आणि आपला मस्त असे भरलेल्या मुठ्यांचा हा रस्सा भाजी तयार आहे. नक्की करून बघा. 10 मिनटं मी थंड करायला ठेवलं आणि त्याच्यानंतर बघा कसला घट्टसर असा रस्सा तयार झाला आहे. नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कशी होते ते मला कमेंट करून सांगा. आणि आजची रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा.